जन्म खालो न हेवाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम जन्म खालो न हेवाया जन्म खालो न हेवाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया विठोबार तुम्हाई विठोबार तुम्हाई विठोबार
जन्म घालो नये वाया जन्म घालो नये
जन्म घालो नाही माया मानवाची उत्तम काय मानवाची घालो
टाळी वाजवा भजन करा. जगद्गुरु तुकाराम संभाजी भारत माता की विठ्ठल 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 सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करुनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया विठ्ठल कवरदार विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर संत कवी मैपती वेद प्रतिपाद्या जय जय ससुविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल आर्तमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजिए श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे श्री वृंदावन वास श्री राधा मेरी माँ कहे पिता मोरे घनश्याम उन दोनों की चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुर्मुनीन्द्र
समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आणि बोल पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया 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 दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद स्वरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुती देका तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुनिया सकळा हरी कथा बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा मने शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया धाव मैपती माझी आई मजला ठाव द्यावा पायी मरणाआधी सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करुनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या
हे पायावरी या वारकरी संतांच्या मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुनी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत पंढरीनाथाचे लढीबाळ असणारे संत माऊली ज्ञानोबारायांनी ज्यांना तू पंढरीनाथाचा तू प्रेम भंडारी या शब्दांनी गौरवांकित करावं असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, ज्या नामदेव महाराजांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार फक्त पंढरपूर नव्हे, फक्त महाराष्ट्र नव्हे, तर अगदी पंजाबातल्या गुमानपर्यंत गुमान नेऊन पोहोचवला असे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा असणारा 3 चरणाचा आणि तुम्हा आम्हा जड जीवांना उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल मुक्त कैवल्य तेजवनी ज्ञानोबाराय, अखिल विश्वातील प्राणप्रिय संत तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत कवी मैपती महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना ग्रामदेवतेला तसं श्रोता मायबाप वर्गाला अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग नामदेव रायांचा आहे. सदर अभंगामधून नामदेव राय जड जीवांना उपदेश करत असताना म्हणतात, मरणाआधी सावध व्हावे. कधी सावध व्हावं? मरायच्या अगोदर सावध व्हावं. नुसतं सावध नाही हो, मग कीर्ती करूनही मारावे. कसं मारावं? कीर्ती करून मारावं. म्हणून मरणा अगोदर सावध करतात, कीर्ती करूनही मारावे. कारण की हा जो मनुष्य जन्म आहे हा साधारण मनुष्य जन्म नाही, हा उत्तम असा मनुष्य जन्म आहे. मग हा मनुष्य जन्म बहुत सुकृताने मिळतोय महाराज. म्हणून तर नामदेव महाराज या मनुष्य जन्माचा असणारा महिमा प्रतिपादन करत असताना आपल्याला उपदेश करतात. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अगदी संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन मांडणार आहोत. तत्पूर्वी चाललेल्या कार्यसंबंधाबद्दल थोडासा परिहार देणे वक्त्याचं कर्तव्य असल्या कारणाने थोडासा परिहार तो असा की ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं असे असणारे कैलासवासी आदरणीय भाऊसाहेब भानदास पाटील जवरे या मामांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांचा असणारा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी या ठिकाणी ब्राह्मण देवतेच्या साक्षीने संपन्न झालेला आहे. आणि त्या निमित्ताने या जवरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी अनेक दानाचं आयोजन केलेलं आहे. या जवरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे. या जवरे पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी ज्ञानदानाचं पण आयोजन केलेलं आहे. आणि या जवरे पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी पिंडदान पण झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्या निमित्ताने असणारी ही ज्ञानदानाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या साध्या वारकऱ्याकडे आलेली आहे. आदरणीय असणारे श्रीयुत बाळासाहेब पाटील जवरे यांनी गेल्या 5-6 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी या सेवेचं निमंत्रण केलं. आणि त्या निमित्ताने आज असणाऱ्या भाऊसाहेब मामांच्या या सेवेचा योग माझ्यासारख्या साध्या वारकऱ्याकडे आलेले आहे. या कीर्तन रूपी सेवेला शृंगारित करण्यासाठी या कीर्तन रूपी सेवेला शृंगारित करण्यासाठी तसं माझं परम भाग्य आहे. बालपणामध्ये लहान असताना काका जेव्हा श्री क्षेत्र जातपला भव्य दिव्य असे सप्ताह व्हायचे आणि त्या सप्ताहामध्ये आदरणीय वंदनीय पूजनीय भीमसेन बुवा जाधव बाबांना त्या ठिकाणी आम्ही गातानी बघायचो. आणि त्यावेळेस आम्ही म्हणायचो, तेव्हा एवढं काही कळत नव्हतं बाबा, आणि त्यावेळेस म्हणायचो काय जबरदस्त गातात होई, काय जबरदस्त गातात. असं महाराष्ट्रभर त्यांचं गायनाच्या द्वारे नाव लौकिक आहे. असे परम पूजनीय आदरणीय
बाबा या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या सेवेला या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, त्याच पद्धतीने आपल्या परिसराचं भूषण नव्हे नव्हे राहुरी तालुका नव्हे नगर जिल्ह्याचं भूषण असणारे भजन सम्राट आदरणीय काका संपत काका. तसं बघितलं तर आज काकांमागे खूप घाई आहे बर का. काकांचं आज म्हणजे मला तर 100% गॅरंटी नव्हतीच, पण तरी सुद्धा काकांनी आदरणीय बाळासाहेबांच्या शब्दाला मान दिला आणि काका येतोच म्हटले. मी म्हटलं काका येतो म्हटले असलेले तर काका येणार म्हणून आदरणीय काका उपस्थित राहिले. काकांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी समस्त असणारं गावातलं भजनी मंडळ आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय मृदुंगाचार्य प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पवार काका आहे, आमचे वाडकर मामा आहे, आमचे अण्णा आहेत. त्या पद्धतीने अशोक मामा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे नारायण मामा आहे, त्या ठिकाणी संजू मामा आहे. आदरणीय लक्ष्मण महाराज काळे आहे, कारण की त्यांचं महाराष्ट्रभर भ्रमण असतं. आदरणीय महाराज आज आम्हाला सापडले म्हणजे आमचं भाग्य आहे महाराज, म्हणून त्यांनाही साष्टांग प्रणिपात करतो. कारण त्यांना छोटले बाबा आवडत नाही काका. आमच्यासारखे बाबा म्हणजे त्यांच्या पुढे झुरळे, म्हणून तरी पण सेवा गोड करून घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आदरणीय लखुताते या ठिकाणी उपस्थित आहे. चला विनोदाचं बोल नाही, राग काय येऊन देऊ नका, तसे तुम्ही रागावणार नाही म्हणून दादा आमच्या असणाऱ्या मंदिराची सेवेकरी दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय आमचे वडील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मृदुंगाचार्य खरं बघितलं तर यांच्या अगोदर मी त्यांच्या गुरूंना वंदन करतो. कारण की काका महाराष्ट्रभर सध्या जर कोणाचे विद्यार्थी असतील तर ते आदरणीय पूजनीय पंडित केशवजी महाराज जगदळे गुरुजींचे विद्यार्थी आहे महाराज. म्हणून महाराष्ट्रभर सध्या जर कोणाची ख्याती असेल तर आदरणीय केशवजी महाराज गुरुजी यांचे असणारे शिष्य त्या ठिकाणी विद्यार्थी सर्व महाराष्ट्रभर मृदुंग वाजवतात. म्हणून तुमच्या गुरूंना प्रथम वंदन आहे. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. विनेकरी बाबा आदरणीय आमचे चिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने तुळशी घेऊन असणारे आमच्या मामी साखर मामी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर असं मंडप आहे, उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे, सर्व काही नियोजन सुंदर आहे. अगदी संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन मांडणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. हो, या सेवेसाठी आमचे असणारे सन्मित्र भगवंत कीर्तने YouTube चॅनलचे दीपक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. दीपक भाऊंना त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. या जवरे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आता समोर सर्वच परिचित आहे. कुणा एकाचं नाव घेऊन आणि दुसऱ्याला कमी लेखवणं योग्य नाही, म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं असे असणारे कैलासवासी श्री भाऊसाहेब भानुदास पाटील जवरे, अर्थात त्यांना गावामध्ये बरेचसे जण भाऊसाहेब मामाच म्हणत होते. असे असणारे भाऊसाहेब मामांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचा असणारा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी या ठिकाणी ब्राह्मण देवतेच्या साक्षीने पिंडदान झालेलं आहे. या जवरे परिवाराच्या वतीने अन्नदान ज्ञानदानाचं आयोजन झालेलं आहे. त्यामध्ये त्यांचा असणारा दुःखांकित परिवार बघा. मी नेहमी सांगत असतो, शास्त्र सांगतंय मनुष्याच्या जीवनामध्ये 3 दुःख 3 कालामध्ये येऊ नये काका. कोणते 3 दुःख शास्त्राने सांगितले? ऐका. प्रथम दुःख सांगितलंय ते म्हणजे बालपणामध्ये, लहानपणामध्ये कधीच कुणाची आई गतप्राण होणे महाराज. बालपणामध्ये जर माय गेली तर त्या मुलाच्या जीवनामध्ये जो वनवास येतो महाराज, त्याच्यासारखं दुसरं दुःखच नाही. म्हणून बालपणामध्ये, लहानपणामध्ये कधी आई गतप्राण होऊ नये.
दुःख दुसरं शास्त्राने सांगितलंय ते म्हणजे तरुणपणामध्ये पती आणि पत्नीचा कधी विवेक घडू नये महाराज. आणि तिसरं दुःख शास्त्रांनी सांगितलंय ते म्हणजे म्हातारपणामध्ये आपल्या डोळ्या देखत कधी कुणाचा चालता बोलता मुलगा कधी कुणाचा गतप्राण होऊ नये. विठ्ठल हो, असा असणारा हा जवरे दुःखांकित परिवार, त्यामध्ये ज्यांच्या वाट्याला विवेकाचं दुःख आलंय अशा असणाऱ्या गंगा भागीरथी कुसुमबाई भाऊसाहेब पाटील जवरे, त्याच पद्धतीने त्यांना 3 मुलं आहेत. त्यामध्ये आदरणीय श्रीयुत बाळासाहेब भाऊसाहेब पाटील जवरे, त्याच पद्धतीने श्रीयुत रमेश भाऊसाहेब पाटील जवरे, श्रीयुत चंद्रकांत भाऊसाहेब पाटील जवरे, हे 3 मुलं आहेत. त्या ठिकाणी 2 मुली आहेत, गंगा भागीरथी कमलताई सुदाम नेंद्रे, सो मनीषा मच्छिंद्र पाटील पवार, या 2 मुली आहेत. आणि त्यांचे असणारे बंधू श्रीयुत भगवंत रघुनाथ पाटील जवरे, नोहे असणारा हा समस्त जवरे परिवार. आणि या परिवारातून या पिताश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. बघा, परिवाराचा आधार जर कोण असेल ना तर तो बाप असतो बर का. बाप गेला, परिवाराचा आधार गेला महाराज. कसाही असू द्या, लंगडा असू द्या, पांगळा असू द्या, बैरा असू द्या, कसाही असू द्या, फक्त पोर्च मध्ये बसेल असू द्या महाराज, तरी सुद्धा त्या परिवाराकडे कुणाची वाईट बघण्याची हिम्मत होत नाही. त्याला बाप असं म्हणतात. म्हणून या परिवाराचा असणारा आधारवड गेल्या 1 वर्षापूर्वी हरपलेला आहे महाराज. आता हे 3ही मुलं असतील, या 2ही मुली असतील, यांना परत आपले वडील दिसणार नाही महाराज. यांनी लाख रुपये जरी दिले तरी सुद्धा त्यांना त्यांचे वडील परत दिसणार नाही महाराज. म्हणून बाप तो बापच असतो बर. बाप करी जोडी लेकुराची, बाप करी जोडी लेकुराची, बाप कर जोडी लेकुराची ओढी, बाप कर जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, एकाएकी केला राशीचा धनी, एकाएकी केला राशीचा धनी. आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, एकाएकी केला राशीचा धनी, एकाएकी केला राशीचा धनी. जगद्गुरु तुकोबाराय बापाचा महिमा वर्णन करत असताना म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप काय करतो तर आपल्या असणाऱ्या लेकरांसाठी 1-1 रुपयाचं धन साचवतो महाराज. ऐका ऐका, स्वतः तुटकी चप्पल घालणारा बाप असतो, पण मुलांना नवीन चप्पल आणून देणारा बाप असतो. स्वतः फाटके कपडे घालतो पण मुलांना नवीन आणून देतो. स्वतः तुटकी चप्पल घालतो पण मुलांना नवीन आणून देतो. रात्रंदिवस 1-1 रुपयाचं धन साचवतो आणि एकाएकी केला मिराशीचा धनी. सर्व त्या धनाचं असणारा एकाएकी आपल्या मुलांना काय करून देतो, मालक करून देतो. का असा एखादा बाप झालाय 5-25 लाखाचा बॅलन्स घेऊन वरती गेला? नाही महाराज. सर्व असणाऱ्या आपल्या मुलांसाठी एकाएकी केला मिराशीचा धनी. म्हणून रात्रंदिवस कष्ट करणारा बाप म्हणजे परिवाराचा आधार असतो. आधार महाराज. माय गेली, परिवाराची सावली गेली. बाप गेला, परिवाराचा आधार गेला महाराज. आई बद्दल कित्येक कविता झाल्या महाराज. सर्व काही आईचं गुणगान गातात.
सर्व काही आईबद्दल बोलतात. अहो ज्या वेळेस मुलीचा विवाह होतो आणि मुलगी वाट लावायचा प्रसंग येतो त्यावेळेस त्या मंडपामध्ये हंबरडा फोडून रडणारी आई सर्वांना दिसते महाराज, सर्वांना दिसते. सर्व म्हणतात किती आई रडते, किती आई रडते. त्या असणाऱ्या मंडपामध्ये हंबरडा फोडून रडणारी आई सर्वांना दिसते. पण ऐका ऐका, सर्वांना वाट लावल्याच्या नंतर घरामध्ये जाऊन दरवाजा राहून रडणारा बाप कोणालाच दिसत नाही. म्हणून प्रपंचामध्ये बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे महाराज. कारण की त्या बापाला प्रपंचाची जबाबदारी सांभाळत असताना स्वतःचा बाप मेला तरी बापाला रडता येत नाही. का तर माझ्यावरती माझ्या प्रपंचाची काय आहे, जबाबदारी आहे. मीच जर रडत बसलो तर माझ्या प्रपंचाचं कसं होईल. म्हणून बापाला बाप गेला तरी रडता येत नाही, बापाला स्वतःची आई मेली तरी सुद्धा रडता येत नाही महाराज. पण तोच बाप आयुष्यात फक्त एकदाच रडतो महाराज, धाय मोकलून रडतो महाराज, दरवाजा लावून रडतो महाराज. तो म्हणजे फक्त आपल्या मुलीला वाट लावायच्या वेळेस रडतो महाराज. म्हणून बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे महाराज. समयी बघितली ना, समयी काका, ती जी समय असते त्या समय मध्ये 4-5 वाती असतात. त्या वाती जळताना सर्वांना दिसतात महाराज, सर्वांना त्या वाती जळताना दिसतात. पण ऐकाय का, त्या वाती जळत असताना ती तापलेली समयी कोणालाच दिसत नाही महाराज, कोणालाच दिसत नाही. आणि ती तापलेली समयीच म्हणजेच बाप आहे महाराज. म्हणून असणाऱ्या या परिवारामधला आधारवड आदरणीय भाऊसाहेब मामा जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचा असणारा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी या ठिकाणी या तिन्ही मुलांनी अगदी भव्य दिव्य नियोजन केलं महाराज. आपल्या वडिलांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी त्यांनी केलेला हा काय आहे, प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार मानले जातात. आता या 16व्या संस्कारामध्ये अंतिम संस्कार 16 झाला की आपण म्हणतो सर्व काही संपलं. पण अंतिम संस्कार 16 झाल्याच्या नंतर 1 वर्षभर या जीव आत्म्याला दुसरी योनी प्राप्त होत नसते. मग हा जीव आत्मा कधी भूतवेणीत राहतो, कधी प्रेतवेणीत राहतो, कधी पिछात्त वेणीत राहतो. आणि 1 वर्षानंतर म्हणजे आजच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथीच्या दिवशी या जीव आत्म्याला, या भाऊसाहेब मामांना त्यांच्या कर्मानुसार योनी प्राप्त होणार आहे. कशी, कर्मानुसार. म्हणून जीवन जगत असताना अगदी महत्वाचं वाक्य बोलतो, जबाबदारीने बोलतो. जीवन जगत असताना किती दिवस जगले याही पेक्षा तुम्ही किती चांगले जगले. तुम्ही जगत असताना तुमचा समाजाला किती उपयोग झाला, तुमच्या हातून परमार्थ किती घडला, तुमच्या हातून गोरगरिबांची किती मदत घडली, तुमच्या हातून सत्कार्यामध्ये किती हातभार लागला, यावरून त्या मनुष्याची कीर्ती ठरत असते. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून किती दिवस जगले याही पेक्षा तुम्ही किती चांगले जगले यावरून त्या मनुष्याची कीर्ती ठरत असते. कारण की मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नाही महाराज, प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे. अहो, जन्माला आलेला मुलगा शाळेत जाईलच, निश्चित का अनिश्चित, अनिश्चित. थोडं कमी राहून दे. जरी शाळेत गेला तरी ग्रॅज्युएट होईलच, निश्चित का अनिश्चित, अनिश्चित. जरी ग्रॅज्युएट झाला त्याला नोकरी लागलच, निश्चित का अनिश्चित, अनिश्चित. जरी नोकरी लागली तर त्याचा विवाह होईलच, निश्चित का अनिश्चित, आता तर अनिश्चितच. जरी झाला तरी त्याला मनाजोगतीच बायको मिळेल, निश्चित का अनिश्चित, अनिश्चित. जरी बायको मिळाली त्याला मुलं बाळ होतीलच, निश्चित का अनिश्चित, अनिश्चित. जरी मुलं बाळ झाले तर ते सांभाळतीलच, निश्चित का अनिश्चित, हो अनिश्चित. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे महाराज.
पण मी जर तुम्हाला विचारलं की जन्माला आलेला मनुष्य मारणार आहे का नाही, निश्चित का अनिश्चित? घडघडी काळ वाटयाची पाहे, घडघडी काळ वाटयाची पाहे, घडघडी काळ वाटयाची पाहे, घडघडी काळ वाटयाची पाहे, घडघडी काळ वाटयाची सोबतीलाय महाराज. एका घडीचाही सुद्धा आपल्याला भरवसा नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती अवकाश कीर्तन संपायला आहे, अजून 5 तास. म्हणून अगदी प्रत्येक क्षणाला हा काळ आपल्या काय आहे, सोबतीला आहे महाराज. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अनिश्चित नाही महाराज. प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे. म्हणून मरण हे काय आहे, निश्चित आहे. म्हणून तर माझे साधू संत म्हणतात, येथे उरू नाही आले अवतार, येरते पामर जीवती, येरते पामर जीवती, येरते पामर, येरते पामर, येथे उरू नाही आले अवतार, येरते पामर जीवती, येरते पामर जीवती, येथे उरू नाही आले अवतार, येरते पामर जीवती, येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. या असणाऱ्या कर्मभूमीवर कित्येक महापुरुष जन्माला येऊन गेले, कित्येक साधू संत जन्माला येऊन गेले, कित्येक तुमच्या माझ्यासारखे सामान्य जीव जन्माला येऊन गेले महाराज. पण इथं कोणालाही थांबता आलं नाही आणि थांबण्याची पण सोय नाही. म्हणून जीवन जगत असताना किती दिवस जगले, जीवन जगत असताना किती दिवस जगले, याही पेक्षा तुम्ही किती चांगले जगले, तुमच्या जीवनाचा किती सत उपयोग घडला, यावरून तुमची कीर्ती ठरत असते. विठ्ठल 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 हो. कारण की असणाऱ्या ज्या कर्मभूमीवर आपण राहतोय, ज्या कर्मभूमीवर आपण वागतोय, ज्या कर्मभूमीवर आपण चालतोय, या कर्मभूमीचं नाव आहे कर्मभूमी. या भूमीवर केलेलं कर्म प्रत्येकाला भोगूनच सारावं लागतं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती
महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आगा कर्मी जे उरावे तै तेही सुख दुःखी फळावे तया ते भोगवया यावे. देहा एका केलेलं कर्म ते भोगण्यासाठी आपल्याला सुख आणि दुःखाच्या रूपाने भोगावाच लागतं. कर्म कुणालाही चुकलं नाही, देवाच्या बापालाही कर्म चुकलं नाही. मग कर्म जर चुकत नसल तर काय हरकत आहे वो जीवन जगत असताना सत्कर्म करायला, चांगली कीर्ती करायला. कारण की हे जीवन जगत असताना माझे नामदेव महाराज आपल्याला सावध करतात की तुम्ही अशी कीर्ती करून मरा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मरणा आद सावध व्हावे, मरणा नामदेव महाराज आपल्याला सावधतेचा इशारा देतात आणि सावध करतात. म्हणतात की मरणाआधी सावध व्हावे, मरण्याच्या अगोदर मरायच्या अगोदर सावध व्हावे आणि काय करावे तर कीर्ती करूनही मारावे. काहीतरी अशी कीर्ती करून मारावी. कशी कीर्ती करावी? अहो माझ्या साधू संतांसारखी, माझ्या महापुरुषांसारखी कीर्ती करावी. 350 वर्ष झाले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. नवे 375वी भीज या वर्षी आपल्या जगद्गुरु तुकोबारायांची आहे. तरी सुद्धा कीर्ती काय आहे? शिल्लक आहे. नोहे 333वा समाधी सोहळा झाला माझ्या संत कवी महिपती महाराजांचा. तरी सुद्धा कीर्ती शिल्लक आहे. 726वा समाधी सोहळा झाला माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा. तरी सुद्धा कीर्ती शिल्लक आहे. नोहे 394वी जयंती झाली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची. तरी सुद्धा कीर्ती शिल्लक आहे. म्हणून तर आपण आतापर्यंत म्हणतोय एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या शिवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
छत्रपती शिवाजी महाराज की, संत कवी महिपती महाराज की. कथा कीर्तनामध्ये छत्रपतीला आणायचं काम फक्त एवढे आता, कारण की आता काका आता फक्त धर्मावरच संकट आहे, दुसरं कशावरच संकट नाही महाराज. आता जर फक्त संकट कुणावर असेल तर ते फक्त धर्मावर आहे, आणि दुसरं संकट जे आहे ते माझ्या शेतकऱ्यावर आहे बर का. म्हणून हे दोन वगळता कुणावरही त्या ठिकाणी संकट नाही महाराज. आणि तो धर्म आपल्या असणाऱ्या तरुणांमध्ये जागृत झाला पाहिजे, कारण की आत्ताचे तरुण फक्त म्हणतात राजे तुम्ही जन्माला या, तुमची या महाराष्ट्राला गरज आहे, राजे तुम्ही परत या, राजे तुम्ही परत या. राजे जन्म घ्यायला तयार आहे, राजे जन्म घ्यायला तयार आहे, पण जन्म देणारी जिजामाता तशी नाही. कारण की आत्ताची जिजामाता महाराज, शहाजीराजे बाहेरून येतात, हाताने ताट करून घेतात, जेवण करून निघून जातात, तरी सुद्धा जिजामाता टीव्ही पुढून उठत नाही. म्हणून महाराज सध्या जर संकट कशावर आहे तर ते फक्त धर्मावर आहे. म्हणून जीवन जगत असताना अशी कीर्ती करावी महाराज, या सदपुरुषासारखी कीर्ती करावी, माझ्या साधू संतांसारखी कीर्ती करावी, आणि ती कीर्ती करून मारावं. उत्तम जीव रे कीर्तिमान, उत्तम जीव रे कीर्तिमान, उत्तम जीव रे कीर्तिमान, उत्तम जीव रे कीर्तिमान. तुका म्हणेला मरणाची सारे, उत्तम जीव रे कीर्तिमान, उत्तम जीव रे कीर्तिमान. उत्तम जीव रे कीर्तिमान, उत्तम जीव रे. तुका म्हणे जियावे, सदकीर्तीने बरवे, सदकीर्तीने बरवे, सदकीर्तीने बरवे. तुका म्हणे जियावे, सदकीर्तीने बरवे, सदकीर्तीने बरवे, सदकीर्तीने बरवे. सदकीर्तीने मरवे, किंवा तुका म्हणे एका मरणाची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मग जीवन जगत असताना असं जीवन जगावं महाराज, जेणेकरून आपली काहीतरी कीर्ती शिल्लक राहील. असं सत्कार्य करावं, असं सामाजिक कार्य करावं, असा परमार्थ करावा, असा दान धर्म करावा, आणि या कोणत्याच गोष्टीला विलंब लागू देऊ नये, कोणत्याच गोष्टीला विलंब लागू देऊ नये महाराज. प्रत्येक असणारं कार्य करत असताना त्या ठिकाणी सदकीर्तीने उरावे महाराज. म्हणून जीवन जगत असताना अशी कीर्ती करावी, हा जन्म वायाला घालू नका, असा उपदेश महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया, जन्म घालू
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नामदेव महाराज उपदेश करतात, जन्म घालू नका वाया किंवा जन्म घालू नये वाया. कारण की मानवाची उत्तम काया, हे जो मनुष्य देह आहे ना, हा बहुमूल किमतीचा अनमोल किमतीचा मनुष्य देह त्या ठिकाणी आपल्याला खूप सायसानी मिळतो. पावला हा देह काकताली नाय, पावला हा देह काकताली नाय, पावला हा देह काकताली न्याय, पावला हा देह काकताली न्याय, पावला देह कागताळी न्याय, पावला देह कागताळी न्याय, पावला देह पावला हा देह कागताळी न्याय. ओम घडो देव पाव घडो आले, न घडो देव पाव घडो आले, न घडो देव पाव घडो आले, न घडो देव पाव घडो पावला हा देह देह कागताली न्याय, पावला हा देह कागताली न्याय, पावला हा देह कागताली न्याय, पावला हा देह कागताली न्याय, पावला देह कागताली न्याय, पावला पावला हा देह कागताली न्याय, पावला कागताली न्याय. खूप सुंदर प्रमाण काकांनी दिलंय. पावला हा देव काकटाळी, जसं आंधळ्याच्या असणाऱ्या तावडीमध्ये कावळा सापडावा, आंधळ्याच्या असणाऱ्या हातामध्ये सहज कावळा सापडावा, तसा हा आपल्याला नरदेह प्राप्त झालाय. हा नरदेह ज्या वेळेस आपलं पाप पुण्य समान होतं त्यावेळेस हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो महाराज. मग असा असणारा बहुमूल किमतीचा अनमोल किमतीचा मनुष्य देह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला फ्री मध्ये दिलाय महाराज. कशासाठी दिलाय तर देवे दिला देह भजना गोमटा, पण काय झालंय तो या झाला फाटा, याला अनेक फाटे फुटले महाराज. ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी आपण वापरत नाही, आणि जे काहीच घडणार नाही त्याच्यासाठी रात्रंदिवस पळतो महाराज, रात्रंदिवस पळतो आपण. आता इथे प्रत्येक जण संसारातला बसले, कारण माझ्या पुढे कोणी संन्यासी नाही, प्रत्येक जण संसारातला बसले महाराज. आपण रात्रंदिवस कष्ट करतो की नाही. 11:30ला लाईट आली तरी उठून मोटर चालू करायला जातो, रात्रंदिवस कष्ट करतो. मग एखाद्या संसारिकाचा असा अनुभव आहे की ओ महाराज, आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालोय, या संसाराची आम्हाला काहीच चिंता नाही, अशी एखादी व्यक्ती का बोटवर करा बरं. नाही महाराज, कारण की या संसाराची चिंता नाही असा एकही व्यक्ती नाही. पण माझे साधू संत म्हणतात की या संसारामध्ये कुठेही सुख नाही महाराज, कुठेच सुख नाही. दुःख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. एवढं सगळं असताना आपण संसार सोडतो का? नाही सोडत महाराज. म्हणून तर माझे साधू संत म्हणतात, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका परमार्थाचा. प्रपंच करा, नेटका करा, चांगला करा, गाडी असू द्या, बंगला असू द्या, वावर असू द्या, सर्व काही असू द्या, पण तो प्रपंच करत असताना लागू द्यावा चटका परमार्थाचा. कसा चटका लागू द्यावा? जसं माझ्या गवळणींना लागला महाराज. त्याच्या गवळणी होत्या ना, त्या भगवान परमात्म्याला नेहमी विनंती करायच्या की हे भगवान परमात्मा,
तू आमची किती चेष्टा कर, तू आमची किती चेष्टा कर, तू आमची किती मस्करी कर, पण तुझा विरह आम्हाला होऊ देऊ नको. माझ्या गवळणींना कधी भगवान परमात्म्याचा विरह सहन झाला नाही, माझ्या साधू संतांना सुद्धा झाला नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. माझ्या साधू संतांना सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याचा विसर त्या ठिकाणी सहन झाला नाही. म्हणून जीवन जगत असताना जन्म घालू नये वाया, हा जन्म जो मिळालेला आहे हा वायाला घालू नये. कारण की मानवाची जी असणारी आपल्याला मानव देह प्राप्त झाला, याला उत्तम असं म्हटलेलं आहे. नामदेव महाराजांनी याला उत्तम म्हटलेलं आहे. म्हणून असा असणारा जन्म, तो जन्म बहुत सायासानी मिळतोय. म्हणून तर नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये मानवाची उत्तम काया मानवा
गायन क्षेत्रामधलं मोठं नाव गुरुजींचं आहे बर का. मला एवढं कळत नाही बर का त्याच्यातलं, पण मला तो नाद आहे. म्हणून माझं परम भाग्य आहे आज या ठिकाणी आदरणीय बिभीषण महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे जन्म. हा जो जन्म आहे हा जन्म फार सायासाने मिळतो. म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर असं काहीतरी कार्य करावं, असं जीवन व्यतीत करावं, त्या भगवंताची भक्ती करावी, सद्कार्य करावं आणि आपल्या जीवनाची सार्थकता करावी. म्हणून सर्वांनी एकदा माझ्या त्या भगवान परमात्म्याचं प्रेमाने नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई टाळी टाळी हा मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुनी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. जीवन जगत असताना नामदेव महाराज उपदेश करतात की जीवन जगत असताना अशी कीर्ती करून मारावं. असेच असणारे कैलासवासी भाऊसाहेब मामांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक सरळ व्यक्तिमत्व. मला नाही वाटत की गावातलं कोणाचं त्यांनी मन दुखावलं असेल. त्यांनी असे असणारे मामा आणि त्यांचे असणारे तिन्ही मुलं आपल्या वडिलांच्या असणाऱ्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी असणारे भव्य दिव्य निवेदन केलं महाराज. आणि त्यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण श्राद्ध विधी तिथी. आता श्राद्ध म्हणजे काय अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून जातो. श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं क्रियेते श्राद्ध. आजच्या दिवशी हे तिन्ही मुलं आपल्या वडिलांच्या पित्यात जे जे क्रिया करतील महाराज, मग त्यामध्ये बाळासाहेब भाऊ असतील, रमेश भाऊ असतील, चंद्रकांत भाऊ असतील, आपल्या वडिलांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी जी जी क्रिया करतील, मग ते अन्नदान असो, ज्ञानदान असो, वस्त्रदान असो, भूमिदान असो, अनेक दानाचे प्रकार सांगितले महाराज, पिंडदान असो, या प्रत्येक क्रियेमध्ये ती जी क्रिया करतील त्याला श्राद्ध असं म्हणतात. मग हे श्राद्ध केलं पाहिजेत का? हो, केलं पाहिजेत. का केलं पाहिजेत तर ऐका शास्त्र सांगतंय म्हणून केलं पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतो, आपल्या पूर्वजांनी केलंय, आपल्या श्रेष्ठांनी केलंय म्हणून केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे कृतज्ञता म्हणून केलं पाहिजे. मग आपलं शास्त्र काय आहे तर श्रीमद भगवद्गीता हे आपलं शास्त्र आहे. नव्हे श्रीमद भगवद्गीता हे केवळ शास्त्र नव्हे तर श्रीमद भगवद्गीता हे शस्त्र आहे. शस्त्र याच्याही पुढे जाऊन माझे माऊली ज्ञानोबा म्हणतात, श्रीमद भगवद्गीता हे केवळ शस्त्र नव्हे तर श्रीमद भगवद्गीता हे गुह्यतम शस्त्र आहे. आणि ते गुह्यतम शास्त्र आपल्याला सांगतंय का गेलेल्या पितरांच्या पिंडदान आणि उदकदान आदी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. जर गेलेल्या पितरांच्या पिंडदान आणि उदकदान आदी क्रिया जर लुप्त झाल्या तर गेलेले पितर नाराज होतात. आणि नाराज झालेले पितर आशीर्वाद द्यायला ते काही संत नाही, मग ते शाप देतात. आणि ते म्हणतात
की आहा कटाकट करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. माझ्या वंशामध्ये दुराचारी म्हणजे राक्षस पुत्र जन्माला आला, ज्यांनी माझ्या पिंडदान आणि उदकदान आदी क्रिया लुप्त केल्या म्हणजे पूर्ण केल्या नाही. म्हणून शास्त्र सांगतंय गेलेल्या पितरांच्या पिंडदान आणि उदकदान आदी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. श्रीमद भगवद्गीता सुद्धा सांगते पतंती पितृहोषा लुप्त पिंडो दख क्रिया. गेलेल्या पितरांच्या पिंडदान आणि उदकदान आदी क्रिया लुप्त होऊ देऊ नका असं शास्त्र सांगतंय. विठ्ठल दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की आपल्या पूर्वजांनी केलंय, आपल्या श्रेष्ठांनी केलंय. श्रीराम प्रभू आपला बाप आहे आणि श्रीराम प्रभूंनी राजा दशरथाचं पिंडदान केलं, उदकदान केलं, म्हणून आपण करायचं. नोहे नोहे आपल्या बापांनी त्यांच्या बापाचं पिंडदान उदकदान आदी क्रिया केल्या म्हणून आपण करायच्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरते अनुष्ठती सामान्य सकळ. इथं आपल्या वडिलांनी जो धर्म घालून दिला त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणं याला धर्म असं म्हणतात. म्हणून पूर्वजांनी केलंय, वरिष्ठांनी केलंय म्हणून आपण करायचं. आणि तिसरं मी तुम्हाला सांगितलंय ते म्हणजे कृतज्ञता म्हणून करायचं. आपल्या आई आणि वडिलाचे आपल्यावरती अनंत उपकार असतात महाराज. त्यांच्या उपकारातून उत्तराई होताच येत नाही महाराज. काही केल्याने होत नाही, होता येत नाही महाराज. परवाच्या कार्यक्रमामध्ये मी असंच म्हटलो काका की आपल्या आई आणि वडिलांच्या उपकारातून काही केलं तरी उत्तराई होता येत नाही. नोये नोये आपल्या कातड्याची चप्पल करून जरी त्यांना घालायला दिली तरी उत्तराई होता येत नाही. एक महाशयांनी मला कीर्तन झाले भेटच घेतली, ते म्हणला महाराज काही केल्याने उत्तराई होता येत नाही. मी म्हणलं होताच येत नाही. ते म्हणे मग कशाला एवढी झटे घालायची, कशाला मंडप, कायला साऊंड सिस्टीम, कशाला हे अन्नदान, कशाला हे सगळे झटे घालायचे. मी म्हणलं बाबा तू म्हणतोय ठीक आहे, पण त्यांच्या उपकारातून उत्तराई होताच येत नाही, 100% होता येत नाही. पण त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी थोडासा प्रयत्न तर करणं गरजेचं आहे ना. जसं सूर्य देवता उगवतात आणि उगवल्याच्या नंतर सर्व जगामधला अंधकार काय करतात, नष्ट करतात. मग त्या सूर्य देवताला त्यांच्या इतक्यात प्रकाशाने आपण ओवाळू शकतो का? नाही ओवाळू शकत. पण त्यांची कृतज्ञता म्हणून, त्यांची कृतज्ञता म्हणून एक छोटीशी पंक्ती घेऊन आपण त्यांची आरती तर करू शकतो ना. तसं आपल्या आई आणि वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात महाराज. आणि त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी या 3 मुलांनी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक पर्व काळ येतात महाराज. त्यामध्ये 2 पर्व काळ महत्वाचे आहे. एवढे 2 पर्व काळ सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका ऐका कोणते 2 पर्व काळ सांगितले. प्रथम पर्व काळ सांगितलाय तो म्हणजे 10 क्रियाविधी, सर्वांच्या हिताचं सांगतो 10 क्रियाविधी. आणि दुसरा पर्व काळ सांगितलाय तो म्हणजे आजचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी. ऐका ऐका 10 क्रियाविधीच्या तिथीच्या दिवशी जर मुख्य काय असेल तर 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी 4 दानाला महत्व आहे. प्रथम दान सांगितलंय ते म्हणजे पिंडदान, दुसरं अन्नदान, तिसरं ज्ञानदान आणि चौथं तिलदान. 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी गावोगावी वेगवेगळी परंपरा आहे महाराज. प्रत्येक गावामध्ये वेगळी परंपरा आहे. म्हणून 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी प्रवचनकार कीर्तनकार महाराजांना यायला उशीर झाला तरी चालन. आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवारांना यायला उशीर झाला तरी चालन. आमदार खासदार येणार असतील त्यांना यायला उशीर झाला तरी चालन. पण 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी पिंडदान हे वेळेतच झालं पाहिजे. का वेळेत झालं पाहिजे? आपण 10 क्रियाविधीवरून घरी आल्याच्या नंतर घरी जे माणसं असतात ते आल्या आल्या आपल्याला पहिला प्रश्न काय विचारतात, हो महाराज आले होते का? नाही ना. आमदार खासदार आले होते, पाहुणे सगळे आले होते असं विचारतात का? नाही महाराज.
ते पहिला प्रश्न विचारतात, काकस्पर्श झाला का, कावळा शिवला का. म्हणून 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी पिंडदान हे वेळेतच झालं पाहिजे. 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी दुसरं दान सांगितलंय ते म्हणजे परिवाराच्या हातून अन्नदान. गेलेल्या पितरांच्या पित्यात अन्नदान हे घडलं पाहिजे. तिसरं दान सांगितलंय ते म्हणजे ज्ञानदान. ज्ञानदान हे घडलं पाहिजे. आणि चौथं दान सांगितलंय ते म्हणजे आलेले आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांच्या वतीने त्या दिवशी तिल दान केलं जातं. तिल दान. आणि त्या तिल दानाच्या पुण्यरूपी ज्वाराच्या खर्चीवरती 10 क्रियाच्या दिवशी असणारा तो जीव आत्मा भगवान परमात्म्याकडे प्रस्थान करतो. आता शास्त्रामध्ये अनेक त्या ठिकाणी दान सांगितलेले आहे. 11व्याच्या दिवशी त्या ठिकाणी गोदान करावं, 12व्याच्या दिवशी बलिदान करावं, 13व्याच्या दिवशी 13 उपास करू, 13 सवसनी जीव घालाव्या, 13व्याच्या दिवशी 1 वाजता हा जीव आत्मा घराच्या असणाऱ्या परिवाराच्या सानिध्यातून प्रवासाला सुरुवात करतो. मग त्या प्रवासामध्ये त्याला काही अडचणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी छत्री दान करावी, चप्पल दान करावी, यथाशक्ती ज्याची ज्याची शक्ती असेल तसं दान करावं. मी मनाने सांगत नाही, शिवपुराणामध्ये आलेलं आहे, गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी अनेक दानाचं महिमान सांगितलंय. आणि दरमाही श्राद्ध घालावं लागतं, म्हणजे आपल्या भाषेत महिना जीव घालावा लागतो. असे 11 माही श्राद्ध घातल्याच्या नंतर 365व्या दिवशी म्हणजे आजच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथीच्या दिवशी आजच्या दिवशी असणाऱ्या भाऊसाहेब मामांचा जीव आत्मा आताच्या स्थितीला भगवान परमात्म्याच्या प्रवेशद्वारापाशी उभा आहे. कुठे? प्रवेशद्वारापाशी. आणि ते दूत जे आहेत ना ते आजच्या दिवशी यांच्या जीव आत्म्याला अडवतात आणि ते म्हणतात, बाबा तुमचं आतापर्यंत पुण्य संपलेलं आहे. तुम्हाला जर आता भगवान परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं असेल तर तुम्हाला पुण्यरूपी काय लागन? खर्ची लागन, खर्ची. आणि त्याच दूतांना आज भाऊसाहेब मामा म्हणत असतील, दूतान हो तुम्ही जरा वेळ दम काढा, कारण की माझे 3 मुलं आज पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान, अनेक दान रूपी खर्ची मला पाठवत आहे. दूतान हो तुम्ही जरा वेळ काय करा, दम काढा. म्हणून खरोखर हे असणारी मुलं भाग्यशाली आहे महाराज. या 3 मुलांच्या स्वहस्ते आज आपल्या वडिलांचं क्रियाकर्म करीत असताना पिंडदान झालंय. या 3 मुलांच्या स्वहस्ते या ठिकाणी अन्नदान आहे. या असणाऱ्या मुलांनी या ठिकाणी ज्ञानदान, सर्व काही दानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या पुण्यरूपी दानाच्या खर्चीवरती आजच्या दिवशी त्यांचा जीव आत्मा भगवान परमात्म्यामध्ये विलीन होणार आहे. आणि तो जीव आत्मा असणाऱ्या या परिवाराला आशीर्वाद आशीर्वाद देती कल्याण इच्छिती दया कुळा, कल्याण इच्छिती दया कुळा. हो तुका म्हणे मित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती दया कुळा, कल्याण इच्छिती दया कुळा. ज्या अर्थी प्रमाण मिळालं त्या अर्थी मी सांगितलेलं खरंय. म्हणून तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. म्हणून हा परिवार धन्यवाद आहे हे महाराज या परिवाराला. यांनी आपल्या असणाऱ्या वडिलाच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी हा असणारा भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं आयोजन केलं. म्हणून आजच्या असणाऱ्या सर्व दानातून जे काही पुण्य घडल ते सर्व काही पुण्य आदरणीय मामांना त्या ठिकाणी लागो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. इथं आलेले सर्वच आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार सर्वांना या जवरे परिवाराच्या वतीने विनंती करतो की या जवरे परिवाराच्या वतीने अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जावं असं मी सर्वांना त्यांच्या वतीने विनंती करतो. आणि अजून एक दुसरं आमंत्रण तुम्हाला देतो. आज आदरणीय आमचे संपत काका जाधव यांच्या वस्तीवरती भव्य दिव्य असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. आता इथला प्रसाद घ्या आणि संध्याकाळी तिथला घ्या. काकांच्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो.
कारण की आता आम्ही एक लाईन लावू बे म्हणून मी देतो बरं का, नाही तुम्ही म्हणता तू कोण देणार हा? म्हणून सांगतो त्या ठिकाणी काकांचेही त्या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी त्याही निमंत्रणाचा स्वीकार करा आणि केला असा मी समजतो. या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी शृंगारित करण्यासाठी सर्वच आदरणीय महाराज मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि खरोखर वेळ झाली तसा मी प्रामाणिक बाबा आहे, वेळेच्या पुढे जात नाही म्हणून. आणि आताशी आमचे गुरुजी म्हणत असते काकांना माहिती ते म्हणत असते पोरानं हो वेळ सांभाळा, तुम्ही जर वेळ सांभाळली तर लोक तुम्हाला सांभाळतील, म्हणून वेळ सांभाळा. म्हणून झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा श्रोता मायबापांच्या चरणी समर्पित करतो आणि तुम्हाला प्रसाद घ्यायला मोकळं करून देतो. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल.